अपोमिक्सिस म्हणजे सिंपली एक फेनॉमिनन आहे. आता मी एका शब्दाचा अर्थ सांगतो. फेनॉमिनन म्हणजे क्रिया आहे किंवा प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे सिंपली, ठीक आहे. ज्याच्यामध्ये काय तयार केले जातात, एम्ब्रियो. काय तयार केले जातात, एम्ब्रियो. आणि कोणामध्ये, थ्रू अ सेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन अँड विदाउट फॉर्मेशन ऑफ द गॅमेट अँड द ऍक्ट ऑफ द फर्टिलायझेशन. म्हणजे ते तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. तिथे एम्ब्रियो तयार होतो, यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होते का, होत नाही. गॅमेट तयार होतात का, होत नाही. पण तयार काय होतो, एम्ब्रियो. कोणत्या प्रोसेसमध्ये, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. त्याला म्हणायचं अपोमिक्सिस. लक्ष द्या इकडे, अपोमिक्सिस. द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो इन अ asexual reproduction without formation of the gametes and the fertilization is called as the apomixis. पुढे बघा. Alternately, it is the unusual sexual reproduction where there is a no meiosis. बघा सिंपली आता इथं तर काय झालंय, एम्ब्रियो तयार झालाय म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन सारखाच आहे, पण इथं मिओसिस होते का, नाही. नो मिओसिस आणि सिंगोनी त्याने. अँड एम्ब्रियो डेव्हलप्स, हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. एम्ब्रियो डेव्हलप इन द ओव्हल. एम्ब्रियो कुठे डेव्हलप झाला का, ओव्हल मध्ये. अँड ओव्हल डेव्हलप टू फॉर्म अ सीड. म्हणजे एम्ब्रियो डेव्हलप इन द ओव्हल आणि त्यासोबत जे ओव्हल आहे ना, ओव्हल. अँड ओव्हलचं डेव्हलप कशामध्ये होते, सीड मध्ये. बघा लक्षात आलं, एम्ब्रियो डेव्हलप इन द ओव्हल आणि तो अख्खा ओव्हल कशामध्ये डेव्हलप होतो, सीड मध्ये डेव्हलप होतो. लक्षात ठेवायचं. इन अपोमिक्सिस वेन अ गॅमेटोफाइट. बघा गॅमेटोफाइट म्हणजे जे गॅमेट तयार करतात, जसं की आपण म्हणला का पोलन ग्रेन्स, एम्ब्रियोस, हे गॅमेट आहेत ना, हे वाले. गॅमेटोफाइट ऑर्गन और सेल प्रोड्युसेस एम्ब्रियो लाइक स्ट्रक्चर विदाउट फर्टिलायझेशन. इट इज टर्म्ड ॲज द अपोगॅमी. बघा लक्ष द्या काय म्हणते, अपोमिक्सिस मध्ये अपोगॅमी होते. अपोमिक्सिस मध्ये काय होते, अपोगॅमी. अपोगॅमी म्हणजे काय, गॅमेटोफाइट ऑर्गन प्रोड्युसेस एम्ब्रियो लाइक स्ट्रक्चर विदाउट फर्टिलायझेशन. इट इज कॉल्ड ॲज द अपोगॅमी. बघा लक्ष द्या, व्हॉट इज द अपोगॅमी, महत्त्वाचा पॉईंट आहे. अपोगॅमी, फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. एम्ब्रियो नाही, फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो लाइक स्ट्रक्चर. फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो लाइक स्ट्रक्चर बाय विदाउट काय, विदाउट मिओसिस ना, विदाउट मिओसिस अँड काय दिले, इथे एक शब्द दिला बरोबर, विदाउट मिओसिस अँड. दुसरा शब्द काय आहे, विदाउट फर्टिलायझेशन. मिओसिस अँड फर्टिलायझेशन. कॉल्ड ॲज काय म्हणून त्याला, अपोगॅमी. बघा अपोमिक्सिस अपोगॅमी सारखेच आहे. अपोमिक्सिस अपोगॅमी सारखेच आहे, फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा. इथं पण एम्ब्रियो तयार झाला, पण इथे एवढाच फरक येतं, एम्ब्रियो लाइक स्ट्रक्चर. तिथे एम्ब्रियो झालाय का, नाही. हा लक्षात ठेवायचा, अपोगॅमी. आणि दुसरं तुम्हाला अपोमिक्सिस वाटलं असेल म्हणून नोट पण करून देतो, अपोमिक्सिस. चालते. मिओसिस म्हणजेच काय, गॅमेट तयार होणं. गॅमेट तयार होणं म्हणजे काय, फर्टिलायझेशन होणं. किंवा सिंपली आपण त्याला काय म्हणू शकतो, हे वाक्य बरोबर आहे, जरी त्याच्यात नसेल तरी हे वाक्य बरोबर आहे. त्यांच्यामध्ये मिओसिस होत नाही, गॅमेट तयार झालेत का, तरी पण फर्टिलायझेशन होईना चाललंय. गॅमेट बी नाही, फर्टिलायझेशन पण नाही, पण तयार काय झालंय, एम्ब्रियो. म्हणून त्याला अपोगॅमी. असं वाक्याचं वाक्यात असं त्रास काय नाही, ठीक आहे. आता पुढचा पॉईंट, अपोमिक्सिस माहिती आहे तुम्हाला, डेफिनेशन आठवून बघले आपण. फॉर्मेशन ऑफ काय आहे, एम्ब्रियो. कोणामध्ये, इन असेक्शुअल रिप्रोडक्शन. पुढे विदाउट प्रोडक्शन ऑफ, विदाउट फॉर्मिंग गॅमेट अँड फर्टिलायझेशन. ऑलरेडी बघूया, पण नोट करून घ्या. इज कॉल्ड ॲज अपोमिक्सिस. अपोमिक्सिस मध्ये एम्ब्रियो कुठे तयार होतो, इनसाइड द ओव्हल. ओव्हलचं डेव्हलपमेंट कशामध्ये होते, इन अपोमिक्सिस. इन अपोमिक्सिस एम्ब्रियो डेव्हलप इनसाइड अ ओव्हल. बरोबर आहे ना, and oval develop into seed na, oval develop into seed.
वूल पासून काय तयार व्हायला बेटा सिल्क. हे झालं अपोमिक्सिसच्या बाबतीत. याचे काही प्रकार पडतात, त्याचे 2 प्रकार पडतात, ते आपल्याला बघायचं आहे. अपोमिक्सिस आणि अपोगॅमी मध्ये काही प्रॉब्लेम नाही. पुढे बघा. Similarly, when diploid sporophyte cell produces diploid gamete without undergoing meiosis is called as the apospore. हे एक वाक्य लक्षात ठेवा. अपोस्पोरी काय असते? When diploid sporophytic cell diploid gametophyte without undergoing meiosis, हे इथून पाठ करायचं. Diploid sporophytic cell produces diploid gametophyte without undergoing meiosis is called as the apospore. अपोस्पोरी म्हणजे काय? सिंपल तुमच्या भाषेत सांगतो. स्पोरोफाइट असतो. काय असतो? एक स्पोरोफाइट. स्पोरोफाइट पासून तयार होतो गॅमेटोफाइट. जर स्पोरोफाइट डिप्लॉइड असेल तर गॅमेटोफाइट हॅप्लॉइड असतो, बरं लक्षात ठेवायचं. पण इथं तसं नाही होणार. इथं काय होणार? स्पोरोफाइट डिप्लॉइड असेल तर इथं पण हे डिप्लॉइड असेल. मग इथं काय झालं? स्पोरोफाइट पासून डिप्लॉइड स्पोरोफाइट पासून काय तयार झाला? डिप्लॉइड गॅमेटोफाइट तयार झाला. बघा लक्षात द्या, मी काय म्हणालो? डिप्लॉइड स्पोरोफाइट पासून काय तयार झालं? डिप्लॉइड गॅमेटोफाइट झालं विदाउट मियोसिस. and that is known as, यालाच म्हणतात अपोस्पोरी. आता बघा मी व्यवस्थित लिहून देतो, तुम्हाला पाठवून देतो. फॉर्मेशन ऑफ diploid gametophyte by diploid काय? Sporophyte without meiosis. Called as काय म्हणतात त्याला? अपो बघा अपोआप काय दिले आपल्याला? पहिल्यांदा दॅट इज अपिमिक्सिस. त्याच्यानंतर अपो काय होता अगोदर? अपोगॅमी. आणि त्याच्यानंतर काय आहे? अपोस्पोरी. लक्षात ठेवायचं. 3 घटक आहेत. पुढचं जेव्हा लिहिशाल तेव्हा पाठवून. आता हे अपोस्पोरी कोणामध्ये घडते? हा जो क्वेश्चन आला तर ते कोणामध्ये? 2 गोष्टीमध्ये. एक ऑरेंज आणि दुसरा मँगो. डिप्लॉइड पासून डिप्लॉइड स्पोरोफाइट पासून डिप्लॉइड gametophyte तयार झाले. सिंपली the formation of diploid gametophyte through the diploid sporophyte called as the apospore. आता लक्षात स्पोरोफाइट त्याच्यापासून गॅमेटोफाइट. डिप्लॉइडला डिप्लॉइड म्हणजे एक्झाम्पल काय? ऑरेंज आणि मँगो. लक्षात ठेवा. मियोसिस होते का? माझा सिंपल क्वेश्चन आहे. याच्यामध्ये मियोसिस होते का? होत नाही. हाच महत्वाचा पॉइंट. एक्झाम्पल काय? मँगो and orange. पुढचा घटक जो बघायचा आहे याचे प्रकार पडतात. ठीक आहे. आता शेवटचा पॉइंट आहे. अपोमिक्सिसचे काय पडतात? प्रकार. आता अपोमिक्सिस म्हणजे डोक्यात आलं पाहिजे की बाबा फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियोज इन अ असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन विदाउट गेटिंग अ फर्टिलायझेशन. ओके, कॉल्ड एज द अपोमिक्सिस. सिंपली एवढं माहिती. त्याचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. त्याचा पहिला प्रकार बघा तो म्हणजे रिकरंट अपोमिक्सिस. काय नाव झाले? रिकरंट. पुढचं तुम्हाला माहिती आहे अपोमिक्सिस. रिकरंट अपोमिक्सिस. बघा इन दिस टाइप embryo sac generally rise either from archisporial cell or from some other part of the new cells. खूप महत्त्वाचं आहे. रिकरंट. आता तुम्हाला हे महत्त्वाचं पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे की एम्ब्रियो सॅक काय? आठवतंय का एम्ब्रियो सॅक काय असते? ते असते सीएन असते बघा. सीएन माहिती आहे ना? किती सेल असतात? 7. न्यूक्लियस किती असतात? एम्ब्रियो सॅक आठवतं ना? तेच. आता इथे एम्ब्रियो सॅक तयार होणं ह्याच्यापासून एम्ब्रियो सॅक म्हणजे एम्ब्रियो असते ना तो खरं तर तिथं फर्टिलायझेशन झालं की एम्ब्रियो तयार होतो. एम्ब्रियो सॅक मध्ये जर तो आर्चिस्पोरियल सेल पासून तयार होत असेल किंवा तो न्यूक्लियसच्या एखाद्या पार्ट पासून तयार होत असेल, त्याला 2 चान्सेस आहेत ना. त्याला म्हणायचं रिकरंट अपोमिक्सिस. बघा पहिले मी ते नोट करतो. देयर आर 2 टाइप्स ऑफ अपोमिक्सिस. किती टाइप्स आहेत ना? 2. 2 टाइप्स ऑफ अपोमिक्सिस. पहिला मला कोणी सांगाल ना? रिकरंट अपोमिक्सिस. याच्यामध्ये बघा फॉर्मेशन
फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियोसाक. काय तयार करायचं आपल्याला? एम्ब्रियोसाक. फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियोसाक फ्रॉम कोणापासून? आर्चिस्पोरियल. ओके, काय आहे? आर्चिस्पोरियल सेल्स और कोणापासून? दुसरं पार्ट ऑफ न्यूसेलस. आता न्यूसेलस म्हणजे काय आहे? डोक्यामध्ये ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर येते. पीएन असते ना, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूसेलस, तो वाला पार्ट ऑफ द न्यूसेलस. म्हणजे रिकरंट अपोमिक्सिस मध्ये एम्ब्रियो तर तयार झालाय, पण तो एम्ब्रियो कोणत्या पण भागापासून, एक तर न्यूसेलस पासून तयार होईल किंवा आर्चिस्पोरियल सेल पासून तयार होऊ शकतो. त्याला आपण म्हणायचं रिकरंट. काय म्हणतात? रिकरंट अपोमिक्सिस. आता बघा पुढे एक एक घटक. इन अ डिप्लोस्पोरी. बघा हे घटक तुम्हाला माहित नाही कारण की याला बेसिक 11 पाहिजे, त्याच्यासाठी सोडा. जेवढं लक्षात राहते तेवढं ठेवा. इन अ डिप्लोस्पोरी the unreduced embryo sac is derived from the diploid megaspore mother cell. Example, that is the taraxacum. काय? taraxacum. In a apospore. apospore आठवलं आता? apospore म्हणजे डिप्लॉइड पासून डिप्लॉइड तयार होणे. apospore म्हणजे डिप्लॉइड पासून डिप्लॉइड तयार होणे. The nuclear cell give rise to the apomictic embryo sac. काहीच लक्षात ठेवायचं नाही. तेवढेच पॉईंट लक्षात ठेवा. बाबा रिकरंट अपोमिक्सिस म्हणजे काय? तर तेवढंच आहे. मला असं कधीच क्वेश्चन येणार नाही की राईट नोट आलो रिकरंट अपोमिक्सिस, कारण की ही नाहीच त्याच्यामध्ये. ओके, एवढं आलं लक्षात? ठीक आहे. आता पुढचा आहे त्याच्याच अपोजिट मधला. कोणता आहे? नॉन रिकरंट अपोमिक्सिस. बघा इथं काय होणार आहे? इन दिस टाइप मेगास्पोर मदर सेल अंडरगोज युजुअल मियोटिक डिव्हिजन अँड अ हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक इज अ फॉर्म. हे आहे आपलं नॉर्मल मेगास्पोर मदर सेल. तर कोणाकोणाला आठवते काय नाही? किती मेगास्पोर मदर सेल असतात तिथं? एकच असते. त्याच्यापासून 4 सेल तयार होतात. 4 3 काय होतात? डिजनरेट. आणि एकापासून काय होतो? एम्ब्रियो सॅक तयार होतो. आता इथला जो पुढचा घटक आहे शिकेल नाही का मी? इथे काय लिहून आता मी? नॉन रिकरंट अपोमिक्सिस. इथं पण काय तयार होणार? एम्ब्रियो सॅक तयार होणार. म्हणजे तिथं फॉर्मेशन ऑफ embryo sac by meiotic division of कोणाचं सांगावं? डिव्हिजन ऑफ मेगास्पोर काय? मदर सेल. म्हणजे हे नॉर्मल वाला आहे. म्हणून याला म्हणतात नॉन रिकरंट अपोमिक्सिस. मेगास्पोर मदर सेल पासून जे होतं त्याला म्हणायचं नॉन रिकरंट अपोमिक्सिस. समजलं? हा फरक खूप महत्त्वाचा आहे. इथे बघा, हिअर द एम्ब्रियो अराइजेस फ्रॉम द एग बाय द पार्थेनोजेनेसिस फ्रॉम सम देअर हॅप्लॉइड सेल्स ऑफ द गॅमेटोफाइट थ्रू द अपोगॅमी अँड प्लांट प्रोड्युसेस बाय दिस मेथड आर जनरली स्टराइल अँड दे डू नॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली. आता या ठिकाणी हे खूप महत्त्वाचं घटक आहे. हे जे नॉन रिकरंट असतात ना, यांच्यापासून नवीन प्लांट तयार होऊ शकत नाही. ते आर स्टराइल असतात. लक्षात ठेवायचं. स्टराइल फॉर्म्ड प्लांट्स आर स्टराइल means they do not reproduce. And that is all about the अपोमिक्सिस. हे कशाविषयी आहे मुलांनो? अपोमिक्सिस विषयी आहे. ठीक आहे. जेवढे घटक आहेत सगळ्या गोष्टी मी प्रत्येक या टॉपिक मधला हर एक पॉईंट सांगितलं. ठीक आहे. आता तुमचं काय काम आहे? अजून काय आहे का? आयडेंटिटी सांगितलं ना मी काय सांगितलं? सांगितलं नाही? हो ना, ऑरेंज मध्ये असते, मँगो मध्ये असते. सांगितलं तोच पॉईंट आहे. पार्थेनोकार्पी ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी घेतलं नाही? बरं ठीक आहे ना, सध्या आता घेतो. ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी मध्ये बघा, इन दिस टाइप एम्ब्रियो विल डेव्हलप फ्रॉम द हे पण खूप महत्त्वाचं आहे. आता इथं बघा, या ठिकाणी ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियो मध्ये एम्ब्रियो जो डेव्हलप होतो ना, तो कोणापासून तयार होतो? आणि इंटिग्युमेंट अलॉंग विथ द झायगोटिक एम्ब्रियो. फक्त इथं तुम्हाला एकच गोष्ट, adventative embryony takes place in mango,
ऑरेंज रेमंड. आणि याच्यामध्ये काय, आणि इट गिव्ह राईज टू द कंडिशन, जर त्यांच्यामध्ये ॲडमिटेटिव्ह एम्ब्रिओनी झाली तर त्यांच्यामध्ये पॉली एम्ब्रिओ टाईपमध्ये काय होणार आहे, कोणकोणत्या तुम्हाला मँगो असे भेटतात त्याच्यामध्ये 2 पोळी दिसतात, तुम्ही बघला असेल तर एखाद्या एक्सेप्शनमध्ये असतात, ठीक आहे. तर ते काय असणार आहे, ॲडमिटेटिव्ह एम्ब्रिओचा प्रकार असणार आहे, ठीक आहे. या ठिकाणी टोटल टॉपिक संपलेला आहे. आता समजला सगळ्यांना. आता तुमचं काय काम माहिती आहे का, जोपर्यंत नवीन टॉपिक चालू होत नाही, आता नवीन टॉपिक सुरू होईल तुमचा 3 तारखेला, तर त्याच्या अगोदर हे तुम्हाला सगळं सोडवायचं आहे. वहीवर सोडा, पेजेसवर सोडा, किंवा कशावर पण सोडा, किंवा फेअरवेल नोटबुक जशी असते ना, कम्प्लिटली सॉल्व्ह करायचं. समजलं, ठीक आहे. आणि पुढचा आपण टॉपिक जो चालू करणार आहोत तो पुढचा लगेच रिप्रोडक्शन इन लोअर आणि हायर ॲनिमल्स आपण बघू, ठीक आहे. कोणा काय डाऊट आहे का विचारा मला. आणि हा टॉपिक वाचताना उलटा वाचायचा, सोयीशा कधीच नाही वाचायचं, म्हणजे पुढून सुरुवात नाही करायची, मागून करायचं. म्हणजे पहिल्यांदा पार्थिनोकार्पी वाचायचं, पार्थेनोजेनेसिस वाचायचं, अपोमिक्सिस वाचायचं. म्हणजे आपण सुरुवातीपासून वाचायचं की पहिले 4 पानं सोपे, उलट वाचले की अगोदर हे सोपं जातं. थांबूया.